मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रक्तगट कोणते आहेत आणि RH फॅक्टर काय आहे. RH फॅक्टर म्हणजे काय, तुमचा रक्तगट जो असतो त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं लिहिलेलं असतं त्यांनी, ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात, ती आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता RH फॅक्टर आपण बघितलं होतं की माकड होतं, माकडामध्ये संशोधन चालू होतं, ज्याने रक्तगटाचा शोध लावला त्या कार्ल लँडस्टॅनर आणि त्यांच्या एका मित्राचं. आणि त्यांनी असं बघितलं की काही माकडांमध्ये हा घटक आहे आणि काही मध्ये नाही. तसाच प्रकार त्यांना माणसामध्ये आढळला आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतात किंवा जगामध्ये सुद्धा 90% लोक असे आहेत त्यांच्यामध्ये हा सेम घटक आहे. पण त्या घटकाला काय नाव द्यायचं, काहीतरी नाव द्यावं लागणार. तो घटक काय नाव देऊन जन्माला आलेला नव्हता, नाव आपण दिलेले आहेत. मग त्यांनी असं ठरवलं की ह्या घटकाला काय नाव द्यायचं आपल्याला, RH फॅक्टर. कारण हा फॅक्टर फक्त आधी आपल्याला माकडामध्ये संशोधन आढळलं म्हणून त्यांनी ते देण्याचं ठरवलं. मग या माकडाचं नाव होतं रिसस माकड. त्याची स्पेलिंग तुम्हाला दाखवली होती आपण, रिसस असा शब्द होता. मग त्यांनी काय केलं, त्यातलं पहिलं अक्षर घेतलं आणि इथं आपण सांगितलं होतं की हे इथं हिसस नाही ते रिसस आहे. ओके, रिसस नावाचं माकड होतं आणि त्याच्यावरून आपण ठरवलं होतं की रक्तगट कोणता असेल, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर तुमच्या लाल पेशीवर अँटीजन तो उपलब्ध असेल तर त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं, नसेल तर त्याला निगेटिव्ह म्हणायचं. ओके, आता पुढचा जो घटक आहे आपला महत्वाचा, तो आहे रक्तगट. मग रक्तगटामध्ये सर्वयोगी दाता, सर्वयोगी ग्राही, याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. त्यासोबतच आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रांमध्ये कोणालाही कधीही रक्त लागू शकतं. आणि हे रक्त लागल्यावर कोणत्या मित्राचं रक्त कोणत्या मित्राला लागतं किंवा आईवडिलांना सुद्धा आपलं रक्त लागू शकतं का, याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असली पाहिजे. आणि ते आपल्याला परीक्षेला सुद्धा येते की बाबा कोणत्या रक्तगटाचं रक्त कोणत्या व्यक्तीला लागतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचे जे रक्तगट आहेत त्याच्यामध्ये इथं आपण तक्ता बनवलाय, तुलनात्मक तक्ता, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, रक्तगट कोणते आहेत, O, A, B आणि AB. ओके, म्हणजे हे 4 रक्तगट आहेत. तेच आपण उभे सुद्धा केलेत, O, A, B आणि AB. आता ह्याच्यामुळं काय होतंय, कोणाचे रक्त कोणाला चालतं हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्याहून ज्याचं सगळ्यात जास्त लोकांना चालतंय तो काय झाला, दाता झाला. आणि ज्याला सगळ्यांचं चालतंय तो काय झाला, ग्राही झाला, घेणारा. ओके, तर आपण ते बघणार आहेत की समजा O रक्तगट आहे. आता हा समजा दाता आहे, देणारा गट हा आहे आणि हा घेणारा आहे. ग्राही म्हणजे काय, घेणारा, मराठी. हा, ग्राही म्हणजे काय, घेणारा. आणि इथं काय आहे, दाता, जो काय करतोय, दान करतोय. आणि हा काय आहे, घेतोय. ठीक आहे. मग इथं काय झालं, तुमचा जो रक्तगट होता O वाल्याला देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ओचं रक्त ओला चालतंय, ओचं रक्त ए ला चालते, ओचं रक्त बी ला चालते आणि ओचं रक्त AB ला सुद्धा चालते. म्हणजे काय आहे, ओचं रक्त कोणालाही चालतं. म्हणूनच आपण काय म्हणतो याला, सर्वयोगी दाता. दाता म्हणजे काय आहे, ह्याचं रक्त कोणालाही चालतं. आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आहे, आपल्याला परीक्षेत बेसिक प्रश्न येतो की खालीलपैकी कोणता रक्तगट सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो, तर त्याचं उत्तर सुद्धा आहे O. तुमच्यापैकी जर तुमच्या मित्रमंडळामध्ये 10 लोक असतील तर 10 पैकी कमीत कमी 4 लोक हे O रक्तगटाचे असतात. O रक्तगटाचे असतात. त्याच्यापैकी 90% लोक हे पॉझिटिव्ह असतात, 10% लोक हे निगेटिव्ह असतात. ठीक आहे. कळलं तुम्हाला की सर्वयोगी दाता कोण आहे, तर O आहे. कशामुळे, कारण ओचं रक्त कोणालाही चालतं, तो कोणालाही देतो आणि त्याचं कोणीही घेऊ शकतोय. आता पुढे बघा, A रक्तगट आहे. आता Aचं रक्त तर A ला चाललंच पाहिजे, म्हणून आपण A ला इथं खून केली. Aचं रक्त B ला चालू शकत नाही, कारण ते दोघांचं रक्त जर मिक्स झालं तर तिथं वेगळी रिएक्शन होऊन समोरचा माणूस मरण्याची शक्यता असते. पण Aचं रक्त B ला चालतं. ठीक आहे, म्हणजे Aचं रक्त फक्त A ला चाललंय, Aचं रक्त फक्त AB ला चाललंय, म्हणजे B लाही चाललं नाही आणि तुमच्या O लाही चाललं नाही. आलं लक्षात? Aचं रक्त A ला चालणार, Oचं रक्त O ला चालणार. म्हणजे जर माझा रक्तगट A आहे तर मी A ला कोणालाही देऊ शकतो, पण त्याच्यासोबत AB ला देऊ शकतो. लक्षात घ्यायचं, AB जो आहे तो काय आहे, सर्वयोगी ग्राही आहे. ग्राही कसा, AB ला कोणाचंही रक्त चालतं. सध्या फक्त एवढं समजून घ्या, नंतर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अजून डिटेलमध्ये जाऊ. इथं काय आहे, AB ला कोणाचंही रक्त चालतं, म्हणजे Aचं रक्त A ला चालतं, त्यासोबत AB ला चालतं. पण Aचं रक्त फक्त B ला चालत नाही आणि O कोणाचं घेत नाही. लक्षात घ्यायचंय, AB सगळ्यांचं घेतो आणि O फक्त O वाल्यांचं घेतो. म्हणून त्याला काय म्हणलं आपण, दाता म्हणले. तो फक्त देतोय,
घेत कोणाचं नाही. ए बी देत कोणाला नाही पण घेतो सगळ्यांचा. ठीक आहे. मग बघा, ए जो आहे तो ओ ला देऊ शकत नाही पण तो ए ला देऊ शकतो, तो बी ला देऊ शकत नाही पण तो ए बी ला देऊ शकतो. मग खाली त्याचप्रमाणे काय होणार, आपलं जे बी आहे बी वाला बी ला देऊ शकतो, बी वाला ए बी ला देऊ शकतो, पण बी वाला ए ला देऊ शकत नाही आणि ओ ला सुद्धा देऊ शकत नाही. आता बघा, ओ ला देऊ शकत नाही, बी वाला बी ला देऊ शकतो आणि बी वाला ए बी ला देऊ शकतो. म्हणजे इथं दोन ठिकाणी तो देऊ शकत नाही. आता पुढे राहिला ए बी. ए बी फक्त ए बी वाल्यांचंच घेतो, सॉरी ए बी फक्त ए बी वाल्यांनाच देतो, बाकी कोणालाही देत नाही. म्हणजे ए बीचं ना ए ला चालतं, ना बी ला चालतं, ना ओ ला चालतं. मग ए बीचं फक्त ह्यालाच चालतं. म्हणून याला काय म्हणतो आपण, सर्वयोगी ग्राही असं शब्द आहे त्याला. ग्राही म्हणजे काय, कोणाकडूनही घेतो. ठीक आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की काय काय. ठीक आहे. तर हे फक्त लक्षात ठेवायचे की दान जो आहे तो काय आहे, सर्वयोगी दाता आहे ओ आणि सर्वयोगी ग्राही आहे ए बी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जातो, एवढं बेसिक आहे, सगळ्यांना समजते. पुन्हा एकदा सांगतो. आता हे बाजूला काढतो आणि पुन्हा लक्षात ठेवा. हे बघा, जो ए आहे तो ए ला देऊ शकतो आणि तो ए बी ला देऊ शकतो. ठीक आहे. जो बी आहे तो बी ला देऊ शकतो, तो ए बी ला देऊ शकतो. जो ए बी आहे तो फक्त ए बी ला देऊ शकतो आणि जो ओ आहे तो फक्त ओ ला, ए ला, बी ला आणि ए बी ला. म्हणजे तो काय होतं, इथं सगळ्यांना देतोय. सगळ्यात जास्त संख्या कुठं दिसतीये, इथं. म्हणजे ओ कोणालाही देऊ शकतो आणि सगळ्यात कुठं कमी दिसतीये, ए बी ला. म्हणजे तो काय आहे, एकदम संकुचित मनाचा आहे. लक्षात घ्यायचं, ए बी जो आहे तो संकुचित मनाचा आहे. आता हे झालं दात्यांचं. आता आपण काय बघूया अजून, आता घेणाऱ्यांचं बघा. आता समजा तुमचा रक्तगट ए आहे तर तुम्ही कोणाकोणाचं घेऊ शकता, एचं घेऊ शकता, ओचं घेऊ शकता. जर तुमचा इकडं बांध दाखवू आपण, आता ह्याला घ्यायचंय. बी वाला असेल तर कोणाचं घेऊ शकतो, बीचं घेऊ शकतो, ओचं घेऊ शकतो. जर तुमचा ए बी असेल तर तो कोणाचं घेऊ शकतो बघा, ए बी, ए बीचं घेऊ शकतो, एचं घेऊ शकतो, बीचं घेऊ शकतो आणि ओचं घेऊ शकतो. जर ओ असेल तर तो फक्त ओचं घेतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्या पलीकडे जे आपल्याला अजून थोडं डिटेलमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये बघा, जर समजा तुमचे रक्तगट, आता हे तुम्हाला कळलं कोणता कोणाला लागू होतो, पण जर तुमचा ए प्लस असेल तर त्याला ए प्लसचं चालतंय, ए निगेटिव्हचं पण चालतंय. जर तुमचा ओ प्लस असेल, ओ निगेटिव्ह असेल तरी पण तो घेतोय. लक्षात घ्यायचे. म्हणजे प्लस वाल्यांना प्लसचं चालतं, निगेटिव्हचं चालतं, पण निगेटिव्ह वाल्याला फक्त निगेटिव्ह लागतं. लक्षात घ्यायचे. निगेटिव्ह असेल, प्लस असेल, कोणताही रक्तगट. आता हे तुम्हाला कळलंय कोण कोणाचं घेतोय. पॉझिटिव्ह वाल्यांना काय होतंय, प्लस वाल्यांचं चालतंय आणि मायनस वाल्यांचं सुद्धा चालतंय. जर तुमचा निगेटिव्ह असेल तर त्याला फक्त आणि फक्त निगेटिव्ह चालतं. इथं दोन चालतात, इथं फक्त एकच चालतं, इथं प्लस चालत नाही. एवढं लक्षात ठेवायचं, सोपं आहे. हा, पुढे बघा. मग आता ह्याच्यातून व्याख्या काय निघाली आपली, सर्वयोगी दाता कोणता आहे तर ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह कसा आहे, परीक्षेला फक्त प्रश्न येतो ए बी आणि ओ, तर लक्षात ठेवायचं फक्त तसं आलं तर ओच टाकायचं. पण जर त्यांनी डिटेल अजून ऑप्शन दिले तर ओ निगेटिव्ह टाकायचं, कारण ओ निगेटिव्हचं पॉझिटिव्ह वाल्यांना चालतंय आणि निगेटिव्ह वाल्यांना चालते. जर फक्त हा ओ पॉझिटिव्ह असेल तर ह्याचं फक्त सगळ्या पॉझिटिव्ह वाल्याला चालणार आहे, निगेटिव्ह वाल्याला चालणार नाही. सर्वयोगी ग्राही कोणाला म्हणले, ग्राही म्हणजे काय, कोणाचंही चालतंय, कुणीही असू द्या, कोणाचंही चालतंय. ह्याच्यामध्ये काय होतंय, हा काय करतोय, ए बी आणि ओ, पण प्लस असू द्या घेतय, निगेटिव्ह असू द्या घेतय. म्हणजे हे काय करतंय, ए बी पॉझिटिव्ह वाले कोणाचंही घेतात. जसे आम्ही आहोत, कोणताही विषय शिकवायला सांगा, शिकवायला जमतंय. तसं इथं काय आहे की ए बी पॉझिटिव्ह वाले जे आहेत ते कोणाचंही घेतात, प्लस असेल, निगेटिव्ह असेल, काही चालतंय. ठीक आहे. ओ निगेटिव्ह वाले मात्र काय करतात, तुमचे कोणालाही देऊ शकतात. ओ पॉझिटिव्ह असेल तर फक्त पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप वाल्यांना देऊ शकतात, कोणत्याही. सर्वाधिक आढळणारा रक्तगट कोणता आहे, ओ आहे. ह्याच्यापैकी 90% म्हणजे आपण असं म्हणूया 4.6% जे आहेत ते आहेत निगेटिव्ह वाले आणि राहिलेले जे आहेत समजा तुमचे 41% हे काय आहेत, तुमचे पॉझिटिव्ह वाले आहेत. हे आहेत निगेटिव्ह वाले आणि हे काय आहेत,
पॉझिटिव्ह वाले. म्हणजे सगळ्यात जास्त रक्तगट कोणाचा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पकडलं तर तो कोणता आहे, ओ पॉझिटिव्ह वाले. ओके. सर्वात कमी आढळणारा रक्तगट कोणता आहे, ए बी प्लस. सॉरी, ए बी प्लस नाही, ए बी मायनस इथं, ए बी निगेटिव्ह. कारण तुम्हाला माहिती की निगेटिव्ह रक्तगट हा खूप कमी असतो, 10% लोकांमध्येच तो आढळत असतो. ठीक आहे. पुढे बघा, रक्त गोठवणारे. आता ह्याच्यावर बेसिक प्रश्न येतात. हा प्रश्न खूप वेळा आलाय, तुम्ही कुठल्याही परीक्षेत बघा. सर्वयोगी दाता, सर्वयोगी ग्राही, सर्वात जास्त आढळणारा. बेसिक प्रश्न आहेत पण पुन्हा पुन्हा येतात आणि तेच करायचे आहेत. जे डिटेल येत आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत. उगा इथं संशोधकाची भूमिका आपल्याला टाकायची नाही. आपल्याला फक्त आणि फक्त परीक्षा पास व्हायची आहे. रक्त गोठवणारे घटक कोणते. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एखाद्याला समजा जखम झाली, काय केलं एखाद्यानं, कांदा कात्रीनं कापला, जे काय असेल ते, म्हणजे कांदा कापलाय किंवा काहीतरी कापलंय, काकडी कापली, तर कापल्यानंतर काय झालं, त्याच्या बोटाला लागले आणि बोटातून रक्त यायला लागले. पण रक्त जर ते वाहायचं थांबलं नाही तर त्या माणसाचं सगळ्या बॉडीतनं रक्त जाईल आणि ते मरून जाईल. जसं तुमच्या गाडी एकदा पंक्चर झाली की त्यातली हवा निघून जाते, टायर खाली बसतं, तसं सुद्धा माणसाचं होतं. एखादी पाईपलाईन फुटलं कसं सगळं पाणी इकडे जाणार, बाहेर पडणार. पण पाईपलाईनला काय लिमिटच नाही, तसं आपल्या बॉडीला लिमिट आहे. आपल्या बॉडीमध्ये फक्त 4-5 लिटरच रक्त असतं. तर त्यासाठी काय केलं जातं, आपली बॉडी स्वतःचं पंक्चर स्वतः काढते. जेव्हा बॉडीमध्ये एखादं पंक्चर होते तेव्हा ते पंक्चर ती स्वतः काढत असते आणि ते पंक्चर काढत असताना वेगवेगळे घटक ती वापरत असते. त्याच्यामध्ये जो घटक आहे रक्तबिंबिका आणि जीवनसत्व के. ठीक आहे, जीवनसत्व के. तिथं क चुकून झाले, टायपिंगवाले ज्युनियर असतात त्यांच्या लक्षात येत नाही, पण आम्हाला शिकवताना लक्षात आलं पाहिजे. जीवनसत्व के. रक्तबिंबिका म्हणजे काय, प्लेटलेट. आणि जीवनसत्व के म्हणजे काय, विटॅमिन के. ठीक आहे, हे दोन घटक असतात ज्याला आपण क्लॉटिंग एजंट असं म्हणतो किंवा रक्त गोठवणारे घटक असं म्हणतोय. रक्त गोठवणारे घटक कोणते, हा सुद्धा प्रश्न जर तुम्ही जुने प्रश्न बघितले तुमच्या लक्षात येईल की बाबा पुन्हा पुन्हा येतोय, परीक्षा कोणतीही असू द्या. आता रक्त गोठू न देणारे घटक कोणते. जर समजा हे घटक वाढले आणि तुमच्या बॉडीत रक्त ऑटोमॅटिकच गोठायला लागलं, पंक्चर नाही झालं तरी पण, तर चालणार आहे का, नाही चालणार. आणि मग ते आतल्यात तुमचे रक्त गोठू नये. तुम्ही ऐकलं असेल की XYZ व्यक्तीच्या बायपास केलाय किंवा त्याच्यामध्ये प्लास्टी केली, अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी म्हणजे काय असतं, तुमच्या जे रक्तवाहिन्या असतात, जे आपण आता बघणार आहोत, रक्तवाहिन्यामध्ये तुमच्या रक्ताची एखादी गुठळी बनते आणि त्याच्यामुळे ते रक्त पुढे जात नाही, त्याची जागा कमी होते वाहण्याची. जशी गावाकडे पाईपलाईन असते आणि पाईपलाईन मध्ये जर समजा चुकून काही अडकलं किंवा त्याच्यावर खूप दबाव आला, शेवाळ साचलं, तर पाणी पुढे जात नाही. मग अनेकदा आपल्या नळाचं पाणी चालू चालू मध्ये बंद होतं. त्याचं कारण काय असतं, तुमचा जो नळ आहे, जो पाईप आहे, तो काय असतो, ब्लॉक झालेला असतो. आणि मग हा ब्लॉक झालाय पाईप आणि वरून जर प्रेशर चालू असेल तर तुमचा तो पाईप फुटण्याची शक्यता असते. अशा वेळेस काय असतं, तुमचं ते पाईप नेमकं कुठं ब्लॉक झालंय हे बघण्यासाठी जी टेस्ट असते त्याला अँजिओग्राफी असं म्हणतात. अँजिओग्राफी म्हणजे तुमच्या शिरा किंवा धमन्यामध्ये जिथं ब्लॉकेज आहे ते शोधणारी टेस्ट, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आणि ते ब्लॉकेज शोधायला म्हणतो आपण अँजिओग्राफी. आणि अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ते ब्लॉकेज काढणारी प्रोसेस. ओके, अँजिओग्राफी. आता तुम्हाला असं प्रश्न येतो, अँजिओग्राफी, दोन शब्द नाहीत, एकच शब्द आहे अँजिओग्राफी. इथं काय आहे, ब्लॉक शोधणं, त्याला काय म्हणतो आपण, ब्लॉक शोधणे. आणि अँजिओप्लास्टी, अँजिओ म्हणजे काय आहे, थोडक्यात तुमच्या रक्तवाहिन्या. प्लास्टी म्हणजे काय आहे, त्याच्यावर आता उपाय केलाय आपण. ठीक आहे, इथं काय आहे, ब्लॉक काढणे. हा, अँजिओग्राफी कळलं. इथं काय होतंय, तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या राजकीय नेत्याची अँजिओप्लास्टी केली. पण अँजिओप्लास्टीच्या आधी ही प्रोसेस आहे जिला काय म्हणतो आपण, ही पहिली प्रोसेस. जर तुम्हाला ब्लॉक कुठं आहे हे कळलंच नाही तर ब्लॉक काढायचं कसं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जे अँजिओग्राफी आहे त्याला आपण म्हणतोय ब्लॉक शोधणं. तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या फुफ्फुसामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, जर एखादी पायामध्ये सुद्धा जर एखादं शिर किंवा धमनी तुमची ब्लॉक झालेली असेल, त्याच्यामध्ये काहीतरी साचले, तर अशा वेळेस काय असतं, आपण त्याला काय म्हणतोय, तर ह्याला आपण काय म्हणत असतोय,
अँजिओग्राफी म्हणतोय. आणि जर ती आपण ब्लॉक काढलं किंवा ब्लॉक काढण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमच्या शिरामध्ये धमन्यामध्ये एक छोटंसं यंत्र सोडलं जातं. यंत्र म्हणजे काय असतं, त्याला पुढून सुई असते, काही ओढून घेण्याची सिस्टीम असते आणि ते आतमध्ये तुमच्या सोडलं जातं आणि जिथं कुठं ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज काढलं जाते. त्याला आपण काय म्हणतोय, अँजिओप्लास्टी असं म्हणतोय. दोन्ही प्रोसेस मोठ्या आहेत, ती हृदयामध्ये असेल, मेंदूमध्ये असेल, कुठेही असेल, त्याला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी असंच म्हणत असतात. ठीक आहे. आता बघा, तुमच्या शरीरामध्ये रक्त गोठवणारे घटक आपण बघितले. जेव्हा गाडी पंक्चर होणार आहे, तुमच्या शरीरामधून रक्त वाहायला लागणार आहे, तेव्हा ते थांबवण्यासाठी काय आहे, जीवनसत्व के आणि रक्तबिंबिका. पण तुमच्या बॉडीमध्ये रक्त गुठू नये स्वतःहून मनानं, म्हणून काही केमिकल असतात, त्याला काय म्हणतो आपण, रक्त गुठू न देणारे घटक. ठीक आहे, म्हणजे अँटी क्लॉटिंग एजंट, ह्याला काय म्हणतो आपण, अँटी क्लॉटिंग एजंट. ठीक आहे, अँटी क्लॉटिंग एजंट म्हणजे काय असतं, तुम्ही ऐकलं असेल की तुमच्या आजोबांना, तुमच्या वडिलांना किंवा ज्यांना आता कोविड झाला होता त्यांना काय सांगायचे की रक्त पातळ होण्याच्या गोळ्या द्यायला सांगितल्यात. काय सांगितलंय, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या. मग रक्त पातळ होण्याच्या गोळ्या म्हणजे काय, त्याच रक्त गुठू न देणाऱ्या गोळ्या. मग ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, तुमच्या बॉडीमध्ये दोन घटक असतात, रक्त गुठू देणारे, न गुठू देणारे. गोठणारे सांगितलं आपण ते ऑटोमॅटिक गुठले पाहिजे, त्यासाठी आपण बाहेरून एखादं केमिकल वापरत नाही. वापरलं तरी ते आपल्या परीक्षेला येत नाही. तेवढं झालं व्हिटॅमिन के. ओके, आणि काय आहे, प्लेटलेट. इथं काय आहे, रक्त गुठू न देणारे. त्याच्यामध्ये दोन आहेत. एक आहे तुमच्या बॉडीमध्ये सापडतं ते हेपॅरिन. नाव जरी त्याचं तसं असेल तरी लक्षात ठेवायचं, हेपॅरिन नावाचा एक घटक आहे जो तुमच्या शरीरामध्ये रक्त स्वतःहून व्यवस्थित पातळ ठेवतो. एवढं पातळ ठेवतो की ते फ्लो झालं पाहिजे. रक्ताच्या गुठळ्या न होऊ देण्याची जबाबदारी कोणाची आहे, हेपॅरिनची तुमच्या बॉडीमध्ये. पण जेव्हा ते तुम्ही चुकीचं खाताय, तुम्ही औषधं घेतले, तुमचं विशिष्ट वय झालंय आणि ब्लॉक होण्याची शक्यता आहे, तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही रक्त पातळ होण्याची गोळी झोपण्याआधी घेत जा, म्हणजे व्यवस्थित चालू राहील. तुम्हाला जो आधी हार्ट अटॅक आला होता किंवा येऊ शकतोय, शेवटी हार्ट अटॅक कशामुळे होतो, तुमच्या ज्या शिरा आणि धमन्या असतात त्या कुठेतरी ब्लॉक होतात, त्याच्यावर जो दबाव येतो तो दबाव शेवटी हृदयावर येतोय आणि हृदय त्याचं काम बिघडून टाकते. त्याच्यामुळे काय होतं, आपण त्याला म्हणतोय की बाबा तुम्ही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घ्या. आणि त्याच्यामध्ये जी आहे मेन आहे ॲस्पिरिन, जी आपल्या परीक्षेला पुन्हा पुन्हा येते. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, ॲस्पिरिन, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, ज्याला काय म्हणतो आपण, ॲस्पिरिन. ॲस्पिरिन या गोळीवर पुन्हा पुन्हा सगळ्याच परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. ॲस्पिरिन म्हणजे काय आहे, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. आणि याचा उपयोग काय होतो, तुमच्या रक्त गुठू नये तुमच्या शरीरामध्ये, म्हणून ही काय असते, ही गोळी असते, टॅबलेट म्हणतात. डॉक्टर असं लिहून देतात, टॅब ॲस्पिरिन. आणि हिचा उपयोग काय होतोय, तुमच्या शरीरामध्ये रक्त गुठू नये म्हणून. त्यासोबत कॅल्शियम ऑक्झलेट, कॅल्शियम ऑक्झलेटचा सुद्धा उपयोग होतो. परंतु आपल्या परीक्षेला मेन जो प्रश्न असतो तो ॲस्पिरिनवर असतो. पुढे लक्षात राहत असेल तर हे पण लक्षात ठेवा, ज्याचं नाव आहे कॅल्शियम ऑक्झलेट. हे दोन घटक असतात ज्याचा उपयोग काय होतो, तुमच्या बॉडीमध्ये रक्त साकाळू नये आतल्या आतमध्ये, जेणेकरून तुमची बॉडी व्यवस्थित चालेल. ठीक आहे, आता ह्या तुमचे जे दोन घटक असतात तेवढे एक लक्षात ठेवायचे, कारण त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतोय. कोविडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांनी ॲस्पिरिन खायला सांगितली होती. ओके, ॲस्पिरिनचा लॉंग फॉर्म कधी डीपमध्ये गेलं तर विचारतात. ॲस्पिरिन म्हणजे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. आता पुढचा जो घटक आहे, अपत्याचे संभाव्य रक्तगट, असा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो, तो पण लक्षात ठेवायचा आहे. मग जो अपत्याचे संभाव्य रक्तगट आहेत ते कशावरून ठरवायचे, की बाबा एक पुरुष आहे एक स्त्री आहे, त्यांच्यापासून काहीतरी अपत्य निर्माण होणार आहेत. आपण जे प्रजनन संस्थेमध्ये शिकणार आहोत की हे अपत्य आहे, हे त्याची आई आहे, त्याचे वडील आहेत आणि त्यांचा जो रक्तगट होता त्याच्यावरून काय झालं, त्या मुलाचं रक्तगट ठरलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं, जसं आपण बघितलं की अपत्याचे लिंग ठरलं जातं, तसं अपत्याचा रक्तगट सुद्धा आधीच ठरलेला असतो की ह्या दोनपैकी, ह्या तीनपैकी एक ऑप्शन असणार आहे. आता बघा, एकाचं रक्तगट आपण असं पकडूया, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, यांचं लग्न झालं, दोन्हींचा रक्तगट ए होता. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह विसरून जा, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, परीक्षेला येत नाही आपल्या, एवढं डिटेल जाऊ पण ना. आता बघा, ए आहे, एचं लग्न ए सोबत झाले, तर ह्यांच्यापासून कोणता रक्तगट होऊ शकतो, तर पहिली गोष्ट ह्यांचा ए आहे म्हणून ए येऊ शकतो.
ए वाल्याचं ए वाल्याशी लग्न झालं म्हणलं ए येणार, तिथं बी आधीच नव्हता, म्हणजे आई वडिलांमध्येच बी नव्हता, तर पुढच्या पिढीमध्ये बी येऊ शकत नाही. मग लक्षात ठेवायचं इथं बी येऊ शकत नाही, त्यासोबत ए बी सुद्धा येऊ शकत नाही, कारण आधीच नव्हता. इथं काय असू शकतो, तुमचा बी असू शकत नाही आणि तुमचा ए बी सुद्धा असू शकत नाही, कारण बीचा काही संबंधच नाही. ओके, मग जर इथं तुमचा ए आहे, इथं बी आहे, तर लक्षात घ्यायचं एक तर त्या मुलाचा रक्तगट ए येऊ शकतो, बी येऊ शकतो, किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन ए बी सुद्धा येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं कदाचित असं होऊ शकतं की ए आलाय बी आलाय, एकाचा ए येऊ शकतो एकाचा बी येऊ शकतो, दोन्हींचा कंबाईन येऊ शकतो, त्यासोबत दोन्हीपैकी कोणताच येणार नाही असं येऊ शकतो. म्हणून काय आहे, इथं सगळे रक्तगट असण्याची शक्यता आहे. आलं लक्षात? इथं काय झाले, तुमचा ए बी यांचं लग्न झाले आणि ह्याच्यामुळे काय झालं, तुमच्या अपत्यामध्ये म्हणजे त्यांना 4 लेकरं झाले, तर त्या 4 लेकरांचा रक्तगट असा वेगवेगळा असू शकतो. ए असू शकतो, बी असू शकतो, कारण दोन्हींचं मिक्स झालं ना. ए मुळे एचा एच येऊ शकतो, बी मुळे फक्त बी येऊ शकतो, दोन्हींचं कॉम्बिनेशन मध्ये ए बी येऊ शकतो, आणि दोन्ही ऍबसेंट आहेत म्हणून काय होऊ शकतो, ओ सुद्धा होऊ शकतो. आता बघा, ए नावाचा पुरुष आहे, ह्याचं काय झालंय, ए बी सोबत लग्न झालंय, म्हणजे काय झालं बघा, आता ए येणार, ठीक आहे, बी येणार, पण इथं ओ येऊ शकत नाही. लक्षात घ्यायचंय, ए आहे म्हणून ए आलाय, इथं बी आहे म्हणून बी आलाय, दोन्ही मिक्स होऊन ए बी येऊ शकतो, परंतु इथं ओ येणार नाही, कारण इथं काय आहे, ए आहे आणि बी आहे, दोन्ही असल्यामुळं काय होणार आहे, इथं तुमचा ओ असणार नाही. पुढं बघा, जर समजा पुरुषाचा ए आहे, स्त्रीचा ओ आहे, किंवा एक्सचेंज आहे, काही फरक पडत नाही, कोणताही असू द्या, ठीक आहे. तर इथं ओ असल्यामुळे इथं पहिली गोष्ट ओ येणार, दुसरी गोष्ट इथं फक्त ए आहे, एकामध्ये ए आहे, इथं बी दोन्हीमध्ये कुठेच नाही, म्हणून बी येणार नाही. इथं काय आहे, बी येणार नाही, त्यासोबत बी नसल्यामुळं ए बी सुद्धा येणार नाही. दोन्ही लक्षात ठेवायचे, कारण बी नसल्यामुळे इकडे बी असण्याचं कारणच नाही आणि ए बी असण्याचं सुद्धा कारण नाही. आता बघा, इथं बी आहे, बी आहे म्हणजे काय असू शकतं, इथं बी ला बी येऊ शकतो, इथं ए नाहीच आहे, मागच्या पिढीतच ए नाही, म्हणून पुढच्या पिढीत तो ए येणार नाही. म्हणजे इथं काय असणार, ए नसणार, त्यासोबत ए बी सुद्धा नसणार, कारण ए बी मध्ये सुद्धा काय आहे, ए आहे, म्हणून ते दोन्ही नसणार. त्याचसोबत काय असणार, जर तुमचा फक्त बी आला किंवा फक्त म्हणजे बी आणि बी मिक्स झाला, तर इथं काय होणार आहे, तुमचा एक तर बी येऊ शकतो किंवा ओ येऊ शकतो. एवढंच लक्षात ठेवायचं की हे दोन येणार आहेत, हे दोन येणार नाहीत. आता पुढे बघा, बी आहे, ए बी आहे, तर आता बघा, न बघता सांगता आलं पाहिजे की इथं बी आहे म्हणून तिकडं बी येणार आहे, इथं काय आहे, ए आहे म्हणून ए बी सुद्धा येऊ शकतो, त्यासोबत इथं नुसता बी आहे म्हणून बी सुद्धा येऊ शकतो, परंतु इथं सुद्धा पुन्हा ओ येणार नाही. इथं काय आहे, ओ येणार नाही. असं लक्षात ठेवायचं. काय आहे, जर इकडं आहे तरच पुढे येणार आहे. जर तुमच्या आईकडं तो रक्तगट नाही आणि वडिलाकडं नाही, तर तुमच्याकडं मध्येच तो येऊ शकत नाही. असं लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आता बी आहे एकाकडं आहे ए, सॉरी ओ आणि बी अशा 2 रक्तगटाच्या जोडप्याचं लग्न झालंय. इथं काय होणार आहे, इथं ए नसल्यामुळं इथं ए येणार आहे का, नाही. इथं ए बी येणार आहे का, तर नाही, कारण बीच नाही. इथं काय आहे, सॉरी, ए नसल्यामुळं ए येणार नाही आणि ए नसल्यामुळं ए बी सुद्धा येणार नाही, म्हणजे हे दोन्ही गायब होणार. पण बी चा बी होणार आणि ओ चा ओ होणार, ठीक आहे. आणि बी ओ असं कॉम्बिनेशन असू शकत नाही. पुढे बघा, समजा आता ओ ओ आहे, तर साधी गोष्ट, इथं ए पण नाही बी पण नाही म्हणून ए बी पण येणार नाही. इथं काय आहे, दोन्ही जर ओ असतील तर ओ ओ येणार आहेत. पुढे एक तुमची महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती पण लक्षात ठेवायची. आता इथं ए बी आहे, ए बी असल्यामुळं काय झालं, ए बी वाले एकत्र आले, तर साधी गोष्ट आहे की पहिली गोष्ट ते बाळ ए बी असू शकतं, दुसरी गोष्ट ए असू शकतं, तिसरी गोष्ट बी पण असू शकतं. पण इथं ओ असणार नाही, कारण काय आहे, दोन्ही रक्तगट आहेत, म्हणजे ए आहे बी पण आहे. जर दोन्ही असतील तर ओ येणार नाही, ठीक आहे. पुढे जर आहे, समजा आपण ए बी पकडलं, एकाचा ए बी आहे एकाचा ओ आहे, तिथं काय होणार बघा, ए बी तर येणारच, आलं लक्षात, ए बी येणार आणि जो ओ आहे तो सुद्धा आपला येणार नाही, कारण काय आहे, दोन्हीपैकी एक येणार. ओके,
तर इथं जो ए बी आहे त्या ए बी एकाचा असेल तर तिथं काय आहे, तुमचा ए आणि बी असे दोन येणार आहेत. पुढची एक गोष्ट, ह्याच्यामध्ये जेव्हा तुमचा रक्तगट ए प्लस आहे आणि दुसऱ्याचा आपण म्हणूया चला ए निगेटिव्ह आहे. तुम्ही लग्न केलं इकडं, ह्यांचे मुलं काय होऊ शकतात, एकतर ए होऊ शकतो किंवा ओ होऊ शकतो. इथं बी नसल्यामुळं बी येणार नाही आणि इथं बी नसल्यामुळं ए बी सुद्धा येणार नाही. म्हणजे दोनच रक्तगट असू शकतात. पण इथं काय केलं आपण, ह्यांचे रक्तगट आपण बघितलं इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. सगळ्यांना तोच नियम लागू होते. आपण एकदा हे बघितलं की कोणता रक्तगट असू शकतो. आता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हचं बघूया. आता हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, पण असं पकडलं आपण हा पुरुष आहे आणि ही काय आहे, स्त्री आहे. तर ह्यांचं जे बाळ जन्माला येणार आहे ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, ते पहिलं बाळ हे नॉर्मल जन्माला येतं. पहिलं बाळ नॉर्मल जन्माला येतं. जर समजा ह्यांनी दुसरं बाळ जन्माला घालायचा प्रयत्न केला पण त्याच्यासाठी जी आवश्यक ट्रीटमेंट आहे, आवश्यक ट्रीटमेंट म्हणजे बेसिक 1-2 इंजेक्शन आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही, तर हे बाळ आतल्यात दगावतं. दुसरं बाळ आतल्यात दगावतं, मग तिसरंही दगावतं, त्याचा काही प्रश्न नाही. पण पहिलं बाळ मात्र व्यवस्थित होतं. त्या डिसीजला एक वेगळं नाव आहे, आपल्याला त्याच्या परीक्षेला प्रश्न येत नाही, परंतु हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जर समजा स्त्री निगेटिव्ह असेल, पुरुष पॉझिटिव्ह असेल आणि पहिलं बाळ त्यांचं जन्माला आले नॉर्मल, पण जर दुसरं बाळ, त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, जर दुसरं बाळ आहे, दुसरे बाळ हे काय आहे, समजा पॉझिटिव्ह आहे, कुठलाही रक्तगट असेल, मग तो ए असेल किंवा ओ असेल, पण पॉझिटिव्ह आहे, तर हे बाळ आतल्यात मरण्याची शक्यता असते. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे जे आहे ते आपण आधीच बघितलेलं आहे. हिमोग्लोबिन काय आहे, लोहयुक्त प्रथिन आहे आणि या प्रथिनामुळे रक्त तुमचं लाल दिसते आणि लाल पेशी सुद्धा तुमच्या लाल दिसतात. म्हणजे काय आहे, हिमोग्लोबिनमुळे आरबीसी लाल दिसतात आणि आरबीसी एवढ्या मोठ्या संख्येनं आहेत की तुमचे रक्त सुद्धा लाल दिसते. ठीक आहे, हे सगळं कशामुळे होतं, हिमोग्लोबिन मुळे. आणि हिमोग्लोबिन मध्ये 2 घटक आहेत. एक आहे हिम म्हणजे काय आहे, लोह आहे. हिम म्हणजे काय आहे, लोह. आणि ग्लोबिन नावाचं काय आहे, हे प्रथिन आहे. आणि हे काय करतात, तुमचं ऑक्सिजन वाहत असतं, त्याला आपण ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतोय. त्याचं तेवढंच काम आहे, ऑक्सिजनचे वहन, दुसरं काहीच नाही. त्याची जी मोजणी आहे ती डेसी लिटर मध्ये केली जाते, डेसी लिटर. ठीक आहे, हे डी स्मॉल लिहिलं जातं आणि एल कॅपिटल लिहिलं जातं, तेवढं एक लक्षात ठेवायचं. कसं लिहिलं जातं, डेसी लिटर. तुम्ही असं जर लिहिलं तर फुल असं लिहिणार, डेसी लिटर. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना डी एल असं लिहायचं असतं. ते असं डी एल चालत नाही, हे झालं दिल्ली. आणि हे काय आहे, डेसी लिटर. पुढे जे आहे तुमची व्यक्ती आणि त्याचं हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते बघायचं आपल्याला. जे लहान मुलं असतं ते एकदम असं गोंडस दिसतं बघा, ते एकदम ऍक्टिव्ह असतं. त्यासोबत लहान मुलांमध्ये जी त्यांची प्रतिकार क्षमता असते ती खूप चांगली असते आणि ही चांगली असल्यामुळं ते मूल जास्त आजारी पडत नाही. परंतु वातावरण बदल आणि आईवडिलांच्या चुकामुळे ते लहान बाळ पुन्हा आजारी पडत असते. आपल्याला जेव्हा हिमोग्लोबिन विचारला जातो तेव्हा तो लक्षात ठेवायचा, हिमोग्लोबिन जो असतो तो लहान बालकामध्ये जवळपास 20च्या आसपास असतो, 18 ते 22 असतो. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे आकडे दिसू शकतात, पण सरासरी 20च्या आसपास असतो. तेवढं लक्षात ठेवायचंय. जे तुमचं 5 वर्षाचं बाळ आहे त्याचा हिमोग्लोबिन थोडासा कमी होतो, कारण ते वाढीला लागलेलं असते. त्यानंतर जी प्रौढ महिला असते त्याच्यामध्ये सुद्धा ते हिमोग्लोबिन असतं, ते पुन्हा वाढलेलं असतं, कारण एक वाढीचं वय असतं ते झालेलं असतं. आणि प्रौढ पुरुषांमध्ये ते महिलांपेक्षा जास्त असतं. इथं कधी लक्षात ठेवायचं, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घटक जास्त असतात. रक्ताचं प्रमाण असेल, हिमोग्लोबिनचं असेल, एकूण वजन असेल, हाडांचं वजन असेल, हे सगळ्याच गोष्टी पुरुषांमध्ये जास्त असतात. पुढे बघा, हा आता ज्या महिला असतात आपल्याकडे ॲनिमिया नावाचा एक डिसीज असतो. ॲनिमियाला आपण काय म्हणतोय, रक्तक्षय. रक्तक्षय आणि क्षयमध्ये गोंधळ घालायचं नाही, रक्तक्षय पूर्ण वेगळा आहे. तर भारतामध्ये, महाराष्ट्रात नाही
तर संपूर्ण भारतामध्ये 50% महिलांना रक्तक्षय किंवा ॲनिमिया नावाचा आजार असतो, ज्याच्यामध्ये महिलांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं आणि त्याच्यामुळं महिलांना खूप जास्त वेळा चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवत असतोय. आणि म्हणूनच आपल्याकडे प्रेग्नन्सीमध्ये लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. लक्षात ठेवायचे, प्रेग्नन्सीमध्ये लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. आणि ह्या गोळ्या कशासाठी दिल्या जातात, तर हिमोग्लोबिनची कमी म्हणजेच अप्रत्यक्षपणे लोहाची कमी भरून काढण्यासाठी. आता पुन्हा ॲनिमिया आहे. त्याला ॲनिमियाला मराठीत सुद्धा शब्द वापरतात आपल्याला, ॲनिमिया. आणि इकडे काय आहे तुमचं, त्याला समानार्थी शब्द दुसरा काय आहे, रक्तक्षय. हे ॲनिमिया होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. हे ॲनिमिया कशामुळे होतोय, तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं, त्याला आपण काय म्हणतोय, ॲनिमिया म्हणतोय किंवा रक्तक्षय म्हणतोय. आता हे कशामुळे कमी होतंय, तर तुमच्या बॉडीमध्ये मुळात लोहाचं इंटेकच कमी झालंय. लोह तुम्ही वेगवेगळ्या ज्या भाज्यामधून खाताय, लोहाचे प्रमुख स्रोत कोणते आहेत, तर नॉनव्हेज आहे आणि तुमचं पालेभाज्या आहेत. त्याच्यामध्ये दुधामध्ये लोह नसतं, लक्षात घ्यायचं. दूध, दही या पदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण नसते. लोह कुठलाही प्राणी बाहेर टाकत नाही. लोह कुठं असतं, तुमच्या पालेभाज्यामध्ये, हिरव्या पालेभाज्यामध्ये, त्यासोबत तुमच्या नॉनव्हेजमध्ये आणि काही प्रमाणामध्ये तुमच्या ड्रायफ्रुट्समध्ये सुद्धा लोह असतं. इतर कुठेही लोह मोठ्या प्रमाणात सापडत नाही. आणि आपल्या बॉडीला लोह फक्त 5 ग्रॅम लागत असतं. 5 ग्रॅम लोहच आपल्या अख्ख्या बॉडीला लागत असते. आणि त्याच्यामधूनच काही लोह तुमच्या यकृतामध्ये साठवलं जातं, बाकीचं लोह तुमच्या रक्तामध्ये असतं. आणि ते रक्तामधलं लोह त्या फक्त 5 ग्रॅम पैकी 2 ग्रॅम लोहामुळं तुमच्या सगळ्या बॉडीचं रक्त असं एकदम लाल लाल दिसत असतं. फक्त 2 ग्रॅम लोह एवढूसं. आता काय आहे, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. त्यासोबतच तुमचं जे व्हिटॅमिन B12 आहे ते B12 सुद्धा कमी होतं, कारण याचं नावच काय आहे, सायनोकोबालामाइन. कोबालअमाइन. सायनोकोबालामाइन म्हणजेच काय आहे, तुमचं व्हिटॅमिन B12 आहे. आणि त्यासोबत काही जेनेटिक आजार सुद्धा असतात. म्हणजे जर तुमच्या आई वडिलांना सिकल सेल ॲनिमिया असेल, ज्याच्यामध्ये आपल्या लाल पेशी ज्या असतात त्या विळ्याच्या आकाराच्या होतात असं त्यांनी म्हणले. ज्या नॉर्मल असतात अशा थोड्याशा अशा मध्यभागी चपट्या असतात, तर ते थोड्याशा अशा होतात. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतोय, सिकल सेल ॲनिमिया म्हणतोय. आणि हा काय आहे, अनुवंशिक आजार आहे. म्हणजे जर पालकांना असेल तर तो मुलांमध्ये होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि इथं काय होतंय की तुमचं लोह जे आहे ते लोह कमी प्रमाणात त्याचा उपयोग होतोय, ते शोषलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याला नेहमी अशक्तपणा जाणवतोय. त्याचं कारण काय आहे, सिकल सेल ॲनिमिया. आणि हा काय आहे, एक अनुवंशिक किंवा जेनेटिक आजार आहे. त्यामध्ये तो पण शब्द लक्षात ठेवायचा की तुमच्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या दिसतात. हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळून येते, त्याचं उत्तर काय आहे तुमचं, सिकल सेल ॲनिमिया. त्याला आपण मराठीमध्ये अजून काहीतरी शब्द आहे, पण तेवढं लक्षात ठेवायचं, सिकल सेल ॲनिमिया नावाचा एक डिसीज आहे. शुद्ध मराठीत सुद्धा शब्द टाकतात किंवा इंग्लिशमध्ये टाकतात. तर सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये लाल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या होतात. ठीक आहे, असं आहे रक्तक्षयाचं. व्हिटॅमिन B12 ची सुद्धा कमतरता, त्यासोबत लोहामध्ये पण 2-3 टाईप आहेत की तुमचं शोषणच कमी होतं, तुमच्या आहारात लोहाचं प्रमाणच कमी होतं. जेव्हा असा आजार होतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतो की थोडं तुम्ही नॉनव्हेज आवडत नसेल तरी सुद्धा खा, त्यासोबत हिरव्या पालेभाज्या खा, थोडंसं व्यायाम करा, जेणेकरून त्याचं इंटेक ऑटोमॅटिक वाढेल. ठीक आहे, पुढे आहे रक्तदान. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण रक्तदान देत असतो किंवा रक्तदानाचे वेगवेगळे शिबिर बोलवले जातात. त्याच्यामध्ये रक्तदानाची मुळात गरज का पडते किंवा एखाद्या व्यक्तीला रक्त का घ्यावं लागतं. समजा तुमचा ऍक्सिडेंट झालाय, तुमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रक्त वाहिले, 1-1.5 लिटर रक्त असं डांबरीला सांडले, तर अशा वेळेस तुमच्या बॉडीमध्ये जे डिहायड्रेशन झाले किंवा जे घटकांची कमी पडली, ती घटकांची कमी भरून काढण्यासाठी काय केलं जाते, तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं रक्त दिलं जाते. मग आपण मागाशी चार्ट बघितला, तुमचा रक्तगट कोणता आहे त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या व्यक्तीचं रक्त जमू शकतं हे सगळं मोजलं जातंय. त्यासोबत कधी कधी एखाद्या व्यक्तीचं मोठं ऑपरेशन असतं, आता तुमचं अजून झालं नसेल पण भविष्यात होऊ शकतं, फॅमिली मेंबरचं कोणाचं होऊ शकतं, बायपास झाले, काहीतरी लिव्हर ट्रान्सप्लांट केले, हृदयाचं काहीतरी XYZ बसवलंय किंवा अजून काय हातपाय काढायची वेळ आली, अशा सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सीझर नावाची गोष्ट ऐकली असेल. सीझरमध्ये काय असतं, त्या बाळाला असं पोट फाडून बाहेर काढलं जातंय. ते नॅचरल वेनं बाहेर येत नाही, तर काय केलं जातं, त्याचं पोट फाडलं जातं त्या आईचं आणि त्याच्यातून मधून
ते बाळ बाहेर काढलं जाते. तर जेव्हा असं मोठ्या प्रमाणात ऑपरेशन केलं जाते तेव्हा त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रक्ताचा स्राव होत असतो, रक्त बाहेर पडत असते. आणि हे बाहेर पडलेलं रक्त काय केलं जातं, लगेच भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला ऑपरेशन चालू असताना वरून रक्ताची पिशवी सोडलेली असते, त्याच्यामधून थेंब थेंब रक्त तुमच्या बॉडीमध्ये पुन्हा पाठवलं जातं आणि त्याचा उपयोग तुमची बॉडी करत असते. त्याला आपण काय म्हणतोय, रक्तदान असं म्हणतोय. आणि रक्तदान केल्यानंतर ते रक्त तुमच्या आवश्यक त्या व्यक्तीच्या, पेशंटच्या त्या बॉडीमध्ये सोडलं जाते. मग तुम्ही जर गंभीर आजारी असाल, तुमचं ऑपरेशन असेल, तुमचं सीझर असेल, तर अशा वेळी त्या दुसऱ्याच्या रक्ताची तुम्हाला गरज पडत असते. म्हणजे रक्त हे आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट आहे. आता बघा, जागतिक रक्तदान दिन कोणता आहे, तर 14 जून हा जागतिक रक्तदान दिन आहे, जो आपला कार्ल लँडस्टॅनर आहे. कार्ल लँडस्टॅनर ह्याचा जन्मदिवस जो आहे तो आपण काय म्हणतोय, जागतिक रक्तदान दिन असं म्हणतोय. दिनविशेष मध्ये प्रश्न येतो आणि इकडेही सर्क्युलेशन मध्ये प्रश्न येतोय की जागतिक रक्तदान दिन कोणता आहे आणि कोणत्या शास्त्रज्ञाचा जन्मदिन हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो, ते आपल्याला माहिती पाहिजे. भारतामध्ये, ठीक आहे, भारतामध्ये एका वेळी 350 ml म्हणजेच मिली एवढं रक्त एका वेळी दिलं जातं. ह्याच्यापेक्षा जास्त रक्त घेण्याची शासन परमिशन देत नाही. तुम्ही म्हणाल माझ्याकडे खूप रक्त झाले आणि माझा भाऊ खूप आजारी आहे म्हणून मी देतो 2 बाटल्या, असं चालत नाही. तुम्हाला त्यासाठी खोटं बोलावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, मग ह्या रक्तपेढीमध्ये रक्त दिलं, दुसऱ्या हॉस्पिटलला गेले, तिथं पुन्हा एकदा द्यावं लागेल आणि मगच त्याची पुढे प्रोसेस होऊ शकते. ओके, आता रक्तदान एका वेळी एवढं केलं जातं, तो दिन आपल्याला कळलाय. रक्त देण्यामध्ये कमीत कमी 3 महिन्यांचं अंतर लागतं. 3 महिन्यांचं काय लागतं, अंतर लागतं. जर तुमचा गॅप नसेल तेवढा, तर तुमच्या ज्या लाल पेशी आहेत त्यांचं जे आयुष्य आहे 100 ते 120 दिवस, ते भरून निघत नाही. तुमच्या शरीराची झीज भरून निघत नाही. म्हणून काय केलं जातं, कमीत कमी 2 रक्तदानामध्ये 3 महिन्यांचं अंतर असावं, असा शासकीय नियम आहे. त्यासोबत तुम्हाला विशिष्ट आजार नसावेत. म्हणजे तुम्ही रक्तदान करण्याआधी आधीच रक्तदान केलेलं कमीत कमी 3 महिने झालेले असावेत. तुमचं वजन कमीत कमी 50 किलो लागतं. तुमचं वजन किती पाहिजे, कमीत कमी 50 किलो पाहिजे. त्यासोबत तुम्हाला गंभीर आजार असू नये. तुम्ही महत्वाच्या काही लसी आहेत त्या लसी घेतलेल्या नाही पाहिजेत मागच्या काही दिवसांमध्ये, ठीक आहे ना. तर तुम्ही स्वतःच रक्त घेतलं दुसऱ्याचं 2-3 महिन्यापूर्वी आणि आता तुम्हीच स्वतः चालले रक्तदानाला, असं चालत नाही. जर तुम्हाला मागच्या 1 वर्षामध्ये कावीळ झाला असेल तर तुम्ही रक्तदान देऊ शकत नाही. तुम्हाला जर एड्स, कॅन्सर असे मोठे गंभीर आजार झालेले असतील तर तुम्ही रक्तदान करू शकत नाहीत. त्याची तपासणी केली जाते की बाबा ह्या माणसाला एड्स आहे का, नाहीतर तुम्हाला व्हायचं एड्स आणि तुम्ही सगळ्या लोकांना रक्तदान करत सुटायची, असं चालत नाही. म्हणून काय केलं जाते की तुमचं जे रक्त आहे ते आधी तपासलं जाते आणि त्याच्यामधून आवश्यक ते घटक वेगळे काढले जातात. आता तुम्ही म्हणाल की मी रक्तदान केले आणि मग माझ्या मित्राला आहे तसे रक्त चढवलं जातं. नाही, तुमची रक्ताची पिशवी आहे ही अशीच आहे, मला येत नाहीये. इथं 350 ml आहे, इथं तुमचं नाव टाकले, सगळी टेस्टिंगची माहिती टाकली, त्याचा रिपोर्ट एक बनवलाय आणि ते त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. फ्रीजमध्ये एकदम कमी 4°C रक्त ठेवलं जातं तुमचं आणि ते रक्त ठेवल्यानंतर त्याच्यामधून वेगवेगळे घटक काढले जातात. म्हणजे तुमचा जो प्लाझ्मा असतो, जो 55% असतो सॉरी, तो काय केला जातो, तो प्लाझ्मा बाजूला काढला जातो आणि हा प्लाझ्मा मोस्टली यूज केला जातो. तुम्ही ऐकलं असेल PRP नावाची थेरपी असते, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचीच रक्त काढलं जाते, त्याच्यातून प्लाझ्मा काढला जातोय आणि तो प्लाझ्मा म्हणजे काय आहे, चहामधून चहापत्ती बाजूला काढल्यानंतर जो प्युअर चहा राहतोय त्याला म्हणतात प्लाझ्मा, ठीक आहे. जी पत्ती आहे त्याला म्हणतात ब्लड सेल किंवा रक्तपेशी, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तो प्लाझ्मा काय असतो, तो बाहेर काढला जातोय आणि तो बाहेर काढलेला प्लाझ्मा तुमच्याच बॉडीमध्ये पुन्हा टाकला जातो. तो प्लाझ्मा जर रक्तदान केलं असेल तुम्ही तर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये टाकला जातोय आणि तुम्हाला माहिती की या प्लाझ्मामध्ये काय असते, 90% असते पाणी आणि 10% असतात बाकीचे प्रथिने, तुमचे एन्झाईम्स, संप्रेरक जे काय असतील, हार्मोन्स वगैरे सगळं असतं. ह्याचा उपयोग होत असतोय आणि ह्या 350 ml चा उपयोग
पुढे काही म्हणजे 3-4 महिनेच ते साठवलं जातं, ते काय 2 वर्ष साठवलं जात नाही. नंतर त्याचं टाकून द्यावं लागतं, डिकम्पोजिशन करावं लागतं. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्हाला रक्तदान करायची वेळ येते तेव्हा काय केलं जातं, तुमचं रक्त हे धमनीमधून घेतलं जातं, तुमच्या शरीरामधून नाही. डॉक्टर काय करतो, तो तुम्हाला असं झोपवतो, तुमच्या हातामध्ये एक चेंडू देतो, जो असा पटकन दाबला जातो आणि तुम्हाला काहीतरी खायला देतात, चहा बिस्किट. कारण बकऱ्या कापायचं म्हणलो त्याला खायला प्यायला घातलं पाहिजे. मग बकऱ्याला आधी चहा बिस्किट देतात, त्याला सांगतात की आता स्टेबल होईल, मग झोपवतात चांगल्या मऊ मऊ गादीवर. आणि गादीवर झोपवल्यानंतर त्याच्या इथं शिरामध्ये नाही तर धमन्यामध्ये, जी धमनी आतमध्ये असते त्याच्यामध्ये सुई घालतात. जी सुई चांगली टपुरी असते, अशा टोकासारखी असते. जे तुम्ही इंजेक्शन घेता नॉर्मल तेवढी सुई नसते, त्याच्या 5 पट मोठी असते. कारण त्या वेगानं ती पिशवी भरली पाहिजे. तो माणूस काय खूप वेळ दम धरत नाही, खूप जास्त पेन होतं, थोडा वेळच होतं पण पेन होतं. पेन म्हणजे आग होते, थोडक्यात त्रास होतोय. तर अशा वेळेस ते रक्त पुढच्या 5 मिनिटांमध्ये त्या पिशवीमध्ये साचलं पाहिजे. आणि 350 ml रक्त सुईनं काढायचे, ते पण ते स्वतःच्या तुमच्या हृदयाच्या फ्लोनुसार. म्हणून काय केलं जाते, ते रक्त तुमच्या धमनीमधून घेतलं जातं. कुठून घेतलं जातं, धमनीमधून, म्हणजे कुठून, आर्टरीमधून. ओके, लक्षात घ्यायचं, आर्टरीमधून ते रक्त घेतलं जातं, तुमच्या शिरामधून नाही. आता बघा, पुढचा एक घटक आहे आपल्याला ज्याच्यावर प्रश्न येतो की तुमच्या रक्तामधील शर्करा म्हणजे रक्तातील साखर मोजणे, असं आपण म्हणतोय. जेव्हा तुम्ही ऐकता की त्याच्या वडिलाला आजोबाला डायबिटीज झालाय, आता तर लहान लहान मुलांना पण व्हायला लागलेत, मग हे डायबिटीज कसे मोजले जातात, तर तुमच्या रक्तामध्ये किती साखर आहे याच्या प्रमाणावरून तुम्हाला डायबिटीस आहे की नाही हे ठरवलं जातं. जर तुमच्या शरीरामध्ये उपाशीपोटीच 125 mg पेक्षाही जास्त साखर असेल तर तुम्हाला, mg म्हणजे मिलीग्राम, ठीक आहे, तर त्याला तुम्हाला काय म्हटलं जातं की ह्या व्यक्तीला डायबिटीस झालेला आहे. काय म्हणतात, डायबिटीस झाला. डायबिटीस म्हणजे काय, मधुमेह, श्रीमंतांचा आजार. याला काय म्हणतो आपण, डायाबेट्स असं लिहितात. डायबिटीज आपण तो म्हणतोय, पण इथं काय आहे, त्याची स्पेलिंग अशी आहे, डायबेट्स. ठीक आहे. मग जनरली काय असतं, जेव्हा तुम्ही साखर मोजायला जाता, तुम्ही आजारी पडता, डॉक्टर तुम्हाला सांगतात, तुम्ही दवाखान्यात जाता आणि डॉक्टर म्हणतात की ह्याचं रक्त लघवी तपासून घ्या, ह्याची शुगर मोजा, ह्याचं हिमोग्लोबिन मोजा, ह्याला सतत चक्कर येते. मग डॉक्टर तुमचं रक्त घेतोय आणि त्याच्यामध्ये तो मोजतोय की बाबा ह्याच्या रक्तामध्ये साखर आहे का. जर तुमच्या लघवीमध्ये साखर सापडली तर ह्याचा अर्थ तुमचे किडनीचं फंक्शन बिघडलेलं आहे. तुम्ही साखर कितीही खाल्ली तर एक्स्ट्राची साखर ही तुमच्या यकृतामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जाते. काय कशा स्वरूपात साठवली जाते, ग्लायकोजनच्या. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते ग्लायकोजनचे पुन्हा तुकडे घेऊन ग्लुकोजमध्ये रूपांतरित केलं जातं आणि ते पाठवलं जाते. आणि मग नंतर त्याच्यापासून एटीपी ऊर्जा बनवली जाते, जशी आवश्यकता असेल तसं. मग जर आपण म्हणतोय की बाबा एखाद्याचं वजन वाढलं तर तिथं काय झालेलं असतं, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या यकृतामध्ये ग्लायकोजनचं साठवण झालेलं असतं, म्हणून त्याचं पोट सुद्धा मोठं झालेलं असतं. म्हणून डॉक्टर कोणताही सांगतो साखर खाणं बंद करा, साखर कमी खा. कोणताही डॉक्टर असं सांगत नाही की दररोज 2 किलो साखर खा, चांगलं असतं बॉडीसाठी, असं कोणताही डॉक्टर सांगत नाही. काय सांगतात ते, साखरेचं प्रमाण कमी करा. पण जेव्हा तुम्ही उपाशीपोटी साखर मोजता, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येतोय, आलेले आहेत की बाबा 70 ते 100 एवढी तुमची उपाशीपोटी म्हणजे संध्याकाळच्या उपाशीपोटी नाही, सकाळच्या. तुम्ही सकाळी उठलात, चहा घेतलेला नाही, फक्त पाणी पिलेला आहात, तेव्हा तुमची साखर मोजली जाते. तुम्ही म्हणाल की आता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मी उपाशी आहे, त्याला उपाशी म्हणत नाही. तुम्ही दिवसभर दणकावून खाल्ले, त्याला उपाशी म्हणू शकत नाही. तो उपाशीपोटी साखर किती असते तुम्हाला माहित पाहिजे, कारण त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. आणि जेवल्यानंतर अर्धा तासानं 10 मिनिटानं किती वेळानं तुमची साखर किती पाहिजे, थोडीशी वाढलेली पाहिजे. 80 ते 150 आहे, इज ओके. पण तुमची ती साखर उपाशीपोटीच काय आहे, 125 आहे, किंवा जेवल्यानंतर ती 150 प्लस गेली, ही काय आहे, उपाशी असताना. आणि ही काय आहे, जेवल्यानंतर 125 150च्या पुढे गेली म्हणजे उपाशीपोटी 125 आणि जेवल्यानंतर 150च्या पुढे, तर तुम्हाला डायबिटीस नावाचा आजार झाला. आणि ह्याच्यासाठी जी टेस्ट आहे ती टेस्ट आपल्याला परीक्षेला आलेली आहे की बाबा डायबिटीस, मधुमेह शोधण्यासाठी कोणती टेस्ट आहे. जसं कोविडच्या वेळेस कोविडबद्दल आपल्याला टेस्ट आले होते की बाबा इलाइझा ही टेस्ट कशासाठी आहे, एड्ससाठी आहे. विडाल टेस्ट कशासाठी आहे, टायफॉइडसाठी आहे. तर अशा काय आहेत, वेगवेगळ्या टेस्ट आहेत. जसे की बायोप्सी टेस्ट कशासाठी आहे, कॅन्सरसाठी. तसं इथं काय आहे, तुमचा जो मधुमेह आहे त्याच्यासाठी टेस्ट आहे HbA1c असा शब्द आहे, असंच त्या टेस्टचं नाव आहे, त्याला दुसरा शब्दही नाही.
आणि दुसरं काही लक्षात पण ठेवायचं नाही. मधुमेह तपासणीसाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते असा परीक्षेला प्रश्न येतो. त्याचं उत्तर तेवढंच लक्षात ठेवायचंय, HbA1c असं टेस्टचं नाव आहे, असंच लक्षात ठेवायचं आहे. ते तुम्हाला आजार रोगमध्ये पण शिकायचंय आणि इकडे पण हेच लक्षात ठेवायचंय की तुमचे मधुमेह आहे की नाही हे तपासण्यासाठी जी टेस्ट असते त्याला म्हणतात HbA1c. ओके. हा, आपण बघितलं की शुगर किती पाहिजे, मिनिमम 70 तरी पाहिजे. त्याच्या कमी आलं तरी प्रॉब्लेम आहे, एकदम वाढली तरी प्रॉब्लेम आहे. मग काही लोकांची 350-400 शुगर असते, ते कसे बसे जगतात, पण त्यांचा नंबर कधी लागेल सांगू शकत नाही. डायबिटीस हा असा आजार आहे त्याच्यामुळे माणूस मरत नाही, पण त्याच्यामुळे एवढ्या रोगाला आमंत्रण मिळतं आणि आमंत्रण मिळून त्या रोगाला तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. समजा एखाद्याची साखर 300 जाती आणि त्याचं साधं त्याच्या बोटाला खरचटू द्या, तर डॉक्टर एक वेळेस असं सांगतात की याचा हातच काढावा लागतो, आता बोट काढावं लागतं. कारण काय होते, ते रक्त व्यवस्थित गोठत नाही, त्याचे ऑपरेशन कोणी करत नाही. साध्या डोळ्याचं सुद्धा ऑपरेशन डायबिटीसच्या पेशंटचं कोणी करत नाही. ओके. ही जेवणानंतरची शर्करा बघितली ती आपण टेस्टचं नाव बघितलं होतं HbA1c. अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपल्याला परीक्षेला येत असतात, त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. जसे की समजा कोविडमध्ये आपल्याकडे टेस्ट होती आणि त्या टेस्टवर आपल्याला प्रश्न आले होते, त्याच्यासोबत त्याच्या ह्याच्यावर पण प्रश्न आले होते. कशावर? ज्या 2 टेस्ट आहेत त्याच्या लॉंग फॉर्म सुद्धा आपल्याला विचारले होते. ते आपण रोग व आजारमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. आता रक्तवाहिन्या आहेत, ब्लड वेसल आहेत, त्या वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. त्याचे फक्त आपण इंट्रोडक्शन घेऊ आणि बाकी पुढे जाऊ. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये असतात, ज्यांचं काम आहे, नावातच आहे रक्तवाहिन्या. ब्लड वेसल, वेसल म्हणजे काय आहेत? नळ्या आहेत. ब्लड म्हणजे काय आहेत? रक्तवाहिन्या आहे. रक्ताशी संबंधित ज्या व्हेसल्स आहेत, जशी तुमच्या शेतामध्ये घरामध्ये पाईपलाईन असते तशी आपल्या बॉडीमध्ये पाईपलाईन असते आणि त्याला काय म्हणतो आपण? ब्लड वेसल्स किंवा रक्तवाहिन्या म्हणतोय. यांचं काम काय आहे? रक्त हृदयापासून सगळ्या बॉडीपर्यंत पोहोचवणं आणि बॉडीपासून पुन्हा हृदयाकडे आणणं, एवढंच काम आहे. ह्याच्या पलीकडे त्यांना काही काम नाही. आणि त्या जर ब्लॉक झाल्या तर आपण आधीच बघितलं होतं की त्या जर ब्लॉक झाल्या तर टेस्ट आहे अँजिओग्राफी, आणि ब्लॉक काढण्यासाठी जी प्रोसेस आहे, जी ट्रीटमेंट आहे, त्याला अँजिओप्लास्टी असं म्हणतात. ठीक आहे. ह्या सगळ्या हृदयाशी जोडलेल्या असतात. हा, आता ह्याचे 3 प्रकार आहेत. हे 3ही प्रकार तुम्हाला माहित असतात, बेसिक असतात. त्याला काय म्हणतो आपण? आर्टरी, व्हेन आणि कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे काय आहे? इथं धमनी आहे, पुढं काय आहे? तुमच्या शिरा आहेत आणि ह्याला काय म्हणतो आपण? केशिका असं म्हणतोय, केशिका. ठीक आहे. आता MPSCला किंवा इतरही परीक्षेला प्रश्न आलेला आहे की तुमच्या शरीरातील सगळ्या रक्तवाहिन्या एकमेकांना जोडल्या तर डॅश डॅश लांबीचं अंतर पूर्ण होईल. म्हणजे एक प्रौढ माणूस आहे, समजा मी मेलोय, किंवा माझ्या शरीरातल्या सगळ्या ब्लड वेसल काढल्या, सगळ्या रक्तवाहिन्या काढल्या, छोटी मोठी एकदम छोटी केशिका सुद्धा, त्या जर जोडल्या तर पृथ्वीला 2-3 चक्कर मावतील असं म्हणलंय त्यांनी. आता कोणी मावून बघितलं नाही, पण त्यांचा अंदाज आहे की बाबा एवढं एवढं आहे. त्यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन केलं असेल. तर तेवढा एक आकडा लक्षात ठेवायचा आहे. मानवी शरीरातील सगळ्यात जर रक्तवाहिन्या एकमेकांना जोडल्या तर 97,000 किलोमीटर एवढी लांबी होईल. 97,000 किलोमीटर, मीटर नाही. पृथ्वीला 3 चक्कर, एवढं लक्षात ठेवायचंय. आता परीक्षेत आहे, त्यांनी काहीतरी शोध लावला असेल, त्यांना काहीतरी आढळलं असेल. आपल्या शाळेच्या 7वी-8वीच्या सुद्धा पुस्तकात होतं. आता ज्यांनी लक्ष दिलंय त्यांच्या असेल लक्षात, आता ज्यांनी लक्ष दिलं नाही ते विसरून गेले असतील. तेवढं लक्षात ठेवायचं. हे 97,000 आहे, हा हे 9 आहे असं. ठीक आहे. हा, आता ह्याच्यातला फरक आपण बघणार आहोत आणि हे फरक बघितल्यानंतर आपल्याला तुमचं जे बीपीचं मशीन आहे ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवायला आणलंय की कशा पद्धतीने तुमचा बीपी मोजला जातो. हे जुनं मशीन असायचं, गावातला डॉक्टर आपल्या असं दंडाला लावायचा आणि हे काय करायचं? असं दाबायचा आणि मग आपल्याला दाबलं की थोडं वेळ असं छान वाटायचं. आठवतंय का? असं आवाज येतोय का? ठीक आहे. ह्याने काय केलं जायचं? तुमचा बीपी मोजला जायचा आणि डॉक्टर इथं बघायचं मग ते किती झालंय. त्याच्यावरून सांगायचं की थोडा बीपी कमी झालाय, थोडं खाल्लं पाहिजे, थोडं खाल्लं की ऑटोमॅटिक बीपी वाढेल. किंवा एखाद्याचा बीपी वाढला असेल तर मग त्याला सांगतो तो की बाबा हे औषधं घे आणि एक रक्त पातळ होण्याची गोळी घे, जेणेकरून काय होईल? तुझा बीपी नॉर्मल होईल आणि तू मरायचा वाचशील. त्यासोबत तुम्ही अजून एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट असेल तुमचं,
तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की आता ॲटोमॅटिक आलेत म्हणजे काय झाले, ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट हात घालायचा आणि तुम्ही हात घातला की डायरेक्ट ते काय करते, ॲटोमॅटिक मशीन येतंय आणि तुमचा बीपी किती आहे ते डॉक्टरला स्वतः बघण्याची गरज पडत नाही. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या हाताला लावलाय, असा हाताला लावल्यानंतर तुम्ही काय करायचं, फक्त त्याला असं बांधायचंय आणि एक बटन टाकायचंय. एक बटन टाकलं की ते काय करतंय, स्वतः प्रेशर देतंय. ओके, आणि प्रेशर देऊन काय होतंय, तुमचा जो बीपी आहे तो असा मोजला जातोय. आता बघा ह्यानं कॅल्क्युलेशन चालू केले, हाताला बघा टाईट व्हायला लागलं इथं, आणि ही जी नळी आहे हे इथंच लावली जाते कारण इथल्या धमनीवर तुमचा दाब मोजला जातो. तुमचं जे स्पिग्मो मॅनोमीटर आहे याला स्पिग्मो मॅनोमीटर म्हणतात, ह्याला डिजिटल म्हणतात, त्याला मॅन्युअल म्हणतात. आणि लक्षात, ह्याला काय म्हणतो आपण, मॅन्युअल म्हणतो. मॅन्युअल म्हणजे काय, ह्याच्यात तुम्हाला स्वतः मोजावं लागते. आणि हे जे हातात आहे ह्याला काय म्हणतात, डिजिटल असं म्हणतात. डिजिटल म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये ते बीपी तुमचा स्वतःहून मोजून दाखवतोय आणि इथं मग ते दाखवतोय की एवढा एवढा आहे. आता माझा 120 आणि 79 दाखवलाय त्यांनी, म्हणजे नॉर्मल दाखवलाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ह्या दोन्ही यंत्रांना एकच नाव आहे, स्पिग्मो मॅनोमीटर. काय नाव आहे, स्पिग्मो मॅनोमीटर. स्पेलिंग बघा, स्पिग्मो मॅनो, एकच शब्द आहे एवढा मोठा, मी फक्त लक्षात राहण्यासाठी सांगतोय. स्पिग्मो मॅनोमीटर अशी स्पेलिंग आहे. आणि ह्याचा काय उपयोग होतो, रक्तदाब मोजण्यासाठी. आलं लक्षात, असाच शब्द आहे मराठीमध्ये, लक्षात ठेवायचं, त्याला मराठीत अल्टरनेट शब्द नाही. रक्तदाब मोजण्यासाठीचं जे यंत्र आहे त्याला स्पिग्मो मॅनोमीटर म्हणतात. हे आहे मॅन्युअल, हे आहे ॲटोमॅटिक. मग हे ॲटोमॅटिक मध्ये काय होतंय, ॲटोमॅटिक ते तुमचा बीपी मोजते आणि तुमचे हृदयाचे ठोके पण मोजते. इथं तुम्ही फक्त स्टार्ट बटन दाबलं की हे तुम्ही घर बसल्या स्वतः वापरू शकता. मॅन्युअल मशीन वापरण्यासाठी मात्र स्टेथोस्कोप डॉक्टर हात कानाला लावतात. मग स्टेथोस्कोप कशासाठी असतो, तुमच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी. जे तुमचे हृदय आहे त्याचे ठोके मोजण्यासाठी डॉक्टर काय करत असतं, असं कानात घालतो आणि कानात घालून काय होते, तो तुमचे जे ठोके आहेत ते, आता मला एक हात अडकल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालाय. हे डॉक्टरचे जे हेडफोन असतात त्याला काय म्हणतो आपण, स्टेथोस्कोप असं म्हणतोय. ह्याचा उपयोग काय होतो, ठोके मोजण्यासाठी. ह्याच्यामध्ये काय असतं, हाय क्वालिटीचा हेडफोन असतो, दुसरं काही नसतं. म्हणजे जे छोटा छोटा आवाज आहे तो सुद्धा ऐकायला येतोय. तुम्ही जरी श्वास घेतला, डॉक्टर कधी कधी पाठीला लावतो आणि पाठीला लावल्यानंतर तो सांगतो की श्वास घ्या, जरा श्वास सोडा. मग इथं काय होतं, त्याला तुम्ही जो श्वास घेतलाय त्या श्वासामध्ये जर तुम्हाला कफ झालाय, तुम्हाला जर सर्दी झाली आणि तुमच्या पोटामध्ये श्वासनलिकेमध्ये जर बेडकं अडकलेत, तर ते बेडकं अडकलेत की नाही त्याला कळतं. मग ते बेडकं कमी होण्यासाठी जी औषध आहेत ती औषध तो देतो आपल्याला. आणि मग आपल्याला त्याच्या नावाची आवश्यकता नाही म्हणून आपण काय करतोय, ते लक्षात ठेवत नाही. आता हे जे आहे हे आहे हृदयाचं काम बघण्यासाठीचं, ह्याचा आणि रक्तदाबाचा काहीही संबंध नाही. आणि ह्याला काय म्हणतो आपण, स्टेथोस्कोप. स्कोप, हे बघा एकच शब्द, स्टेथोस्कोप. हा काय आहे, फक्त डॉक्टरचा हाय क्वालिटीचा हेडफोन आहे. तुम्ही जर असं डॉक्टरचं कोणी मित्र असेल, असं बसले, असं वाजवलं तरी तुम्हाला असे कानठाळ्या बसतील एवढा आवाज येतो, फक्त असं टच केलं तरी. फक्त हाय क्वालिटीचा हेडफोन असतो ज्याच्यामध्ये तुमच्या हृदयाचे जे ठोके वाजत असतात, लबडब आवाज येत असतो सारखा, तो आवाज क्लिअर येतो. आणि ते कानाचं काम आहे तुमच्या स्टेथोस्कोपचं. ह्याचं काम काय आहे, रक्तदाब मोजणे. आणि ह्याचं काम काय आहे, हृदयाचे ठोके मोजणे किंवा हृदयाचं कामकाज ते थोडंफार त्यांना कळतं. ठीक आहे, जसं पुढे जाऊ आपण तसं बघूया. ठीक आहे, त्यासोबत जे हृदयाचं काम आहे ते बघताना आपल्याला डॉक्टर कधी कधी असा इश्यू दाखवतात. तुमच्या मेडिकलच्या वेळेस पण काय केलं जातं, तुमच्या बॉडीवर असे वेगवेगळे छोटे छोटे हे केले जातात, त्यांच्याकडून असे गोल गोल ठेवले जातात आणि ते गोल गोल ठेवले आतमध्ये जेली लावतात आणि नंतर असे एक रिपोर्ट काढतात. ठीक आहे, त्या रिपोर्टवर अशा वेगवेगळ्या खालीवर होणारे गोल असतात, म्हणजे जे आलेख वही असते, आपल्या आलेख वही सारखं असतं आणि काहीतरी खाली जातं वर येतं एवढंच असतं. त्या वेगवेगळ्या वेव्ज असतात, त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाचं काम चालू आहे का व्यवस्थित, ठोके व्यवस्थित पडत आहेत का. जसं तो स्टेथोस्कोपनं फक्त ठोक्यांची बेसिक माहिती कळते, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये अजून माहिती कळते. मग ते 2D इको 3D इको मध्ये अजून चांगली कळते. आपल्याला स्पेसिफिक शब्द येतात. 2D इको ही
प्रोसेस कशासाठी केली जाते तर आपल्याला माहित पाहिजे. 2D इको कशासाठी असतं, तुमच्या हृदयाचं काम बघण्यासाठी असतं. लक्षात ठेवायचंय, उगाच काहीतरी दाखवत नाहीये असं येतंय. याला काय म्हणतो आपण, ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातंय. ECG हे प्रश्न येतात, हे शॉर्ट फॉर्म येतात, लॉंग फॉर्म येतात, ते सुद्धा विसरायचे नाहीत. ECG म्हणजे काय आहे तर हे ECG असा असतो, जेव्हा प्रिंट होतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हणतोय. मग ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत कारण ते आपल्याला परीक्षेला येतात. ओके, ठीक आहे. बाकीच्या पुढच्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. छोट्या छोट्या गोष्टी असतात, जर अभ्यासावर लक्ष दिलं तर सहजासहजी लक्षात राहत असतात. आणि त्या लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे आपण, बेसिक काय केलं पाहिजे, लेक्चर झालं की बाबा त्याच्यावर काय प्रश्न आले होते का ते बघायचे. कोणता घटक समजला नसेल तर पुन्हा वाचा, काही फरक पडत नाही, कुठूनही वाचा. त्यानंतर गरज असेल तर व्हिडिओ रिपीट बघा. आणि क्वेश्चन सोडवताना काय करा माहिती का, विश्लेषण करा. विश्लेषण खूप महत्वाचं आहे. विश्लेषण जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला त्याचा अंदाज येत नाही. आणि जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि तुमचा जर कॉन्फिडन्स वाढला तर तुम्हाला मार्क जास्त पडतात. जर एखादा मुलगा कॉन्स्टेबल होणार आहे तर तो PSI होतो. एखादा आरोग्य सेवक होणार आहे तर तो कुठेतरी अजून कंबाईन मधून पोस्ट काढतो. कंबाईनचं बघत असेल म्हणजे कंबाईन करत असेल तर तो कुठेतरी अजून राज्यसेवेत जातो. याचा उपयोग काय होतो, तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट काढण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, झालेले घटक व्यवस्थित वाचले पाहिजेत, प्रश्न सोडवले पाहिजेत, जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.